तेव्हा आम्ही घाबरत नाही. सध्या आजारी असो आपण, तेव्हा आम्ही गरीब असो, परमेश्वर आपल्या सोबत असतो. दुष्काळाच्या समयी पण परमेश्वर आपल्या सोबत असतो. प्रभू खरोखर महान आहे. त्याचा जय जयकार आपण कितीही केला तरी तो कमीच आहे. परंतु तरी देखील परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो आणि आम्हाला सहाय्य करतो, आमचं तो मार्गदर्शन करतो. आणि म्हणून आपण मोठ्या आनंदाने दुसरं गाणं गाणार आहे. त्याचे आभार मानणार आहोत की परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये जे जे काही चांगलं केलेलं आहे त्या सर्वांच्या बद्दल देवाची स्तुती करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आभारी हे गाणं आपण गाऊया. हे ऍक्शन सॉन्ग आहे आणि आपण सगळे ऍक्शन करणार आहे. येत नसेल तर मुलांच्याकडे पहा, मुलांना येत नसेल तर मोठ्यांच्याकडे पहा. ओके. आभारी आहे आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. आभारी मानतो येशूला.
ते असो, परमेश्वराने आमच्यावर अनंत उपकार केलेले आहेत आणि त्या उपकाराची जाणीव ठेवून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. कारण ज्या वेळेला परमेश्वराचे आपण आभार मानतो त्यावेळेला त्याला ते आवडतं आणि आपल्या जीवनामध्ये देखील आपल्यावरती कोणी उपकार करतं त्यावेळेला आपण खरोखर त्याचे आभार मानतो, थँक्यू म्हणतो इंग्लिशमध्ये, नाही का? आणि तशाच प्रकारे आपण देवाला थँक्यू म्हणत असतो. आणि परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे कारण तो या सृष्टीचा मालक आहे. आणि म्हणून यावेळेला तिसरं गाणं आपण गाणार आहोत आणि ते म्हणजे सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो. दीर्घगंभीर स्वरामध्ये आपण परमेश्वराचं गुणगान करणार आहे, स्वतःचं जीवन प्रभूला अर्पण करणार आहे आणि ते अर्पण करत असताना परमेश्वराचे आपण धन्यवाद देऊया कारण तो आमचा मालक आहे, त्राता आहे आणि आमचा तो तारणारा परमेश्वर आहे. सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे गुणगान. सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरी गुणगान. हालेलुया, हालेलुया, सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. तो आमचा मार्ग आहे, तो आपला सत्य जीवन आहे, को तेरा सहारा, तो आमचा आधार आहे. सारे संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना. हालेलुया, हालेलुया,
को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। परमेश्वर आमचा सांभाळ करणारा परमेश्वर आहे. या जगामध्ये आम्ही हरवून जाऊ नये म्हणून तो आमचं रक्षण करतो, तो आमच्या सोबत राहतो आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दे. प्रभू देव बाबा, आम्ही तुझ्या हाती स्वतःला स्वाधीन करीतो, येशूच्या नावात मागतो म्हणून आहे. आमेन. थँक्यू एव्हरीवन. कृपया बसू शकता. संडे स्कूलच्या लेकरांचा, सुपरिटेंडेंट, टीचर्स, व्हॉलेंटियर्स सर्वांचे मी आभार मानतो. गॉड ब्लेस यू. प्रार्थना करूया आपण. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बापा, आम्ही स्तुती आणि आराधना करीतो. तुझ्या नावाला मान महिमा धन्यवाद देतो. ही वेळ तुझ्या वचनातून ऐकून शिकण्याची वेळ आहे आणि म्हणून प्रभू बोलत असताना तू मला सहाय्य कर आणि ऐकणारे जे आम्ही सर्व तुझे लोक आहोत, तो आम्हाला आपल्या आत्म्याने चालेल. तारणार आमचा महान प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आज नाताळनंतरचा चौथा रविवार आहे आणि तुम्हा सर्वांचं या चर्चमध्ये हार्दिक स्वागत असो. आज विषय आहे आपल्या पंचांग, ज्याला अल्मनॅक म्हणतात इंग्लिशमध्ये. CNN वर्षभराचं पंचांग तयार केले. आज मी त्या अल्मनॅक किंवा पंचांग जे आहे त्यामधून विषय घेतलेला आहे. देवाच्या उदात्त जो हेतू आहे तो पूर्ण केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आनंद देत असतो. प्रभू येशूच्या जीवनामध्ये ज्यावेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला देवाने जे काम करायला त्याला पाठवलं ते कृती करत असताना, कार्य करत असताना, सेवा करत असताना त्याच्या सेवेतून, त्याच्या कार्यातून लोकांना आनंद मिळत होता. प्रभू येशू ख्रिस्ताने पक्षघाती मनुष्याला बरं केलं, रक्तस्रावी स्त्रीला बरं केलेलं आहे. ज्या ज्या लोकांच्या जीवनामध्ये प्रभूने काम केलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद दिलेला आहे. आम्ही बरे झाले की आनंदी असतो, बरे नसतो तेव्हा आम्ही दुःखी असतो. आमच्या चेहऱ्यावरती दुःख असतं. मग कुणीतरी यावं, कुणीतरी भेटावं, कुणीतरी प्रार्थना करावी, कुणीतरी मदत करावी, हे अशा अनेक गोष्टींची आपण अपेक्षा करतो. आणि म्हणून प्रियानो, आज आम्ही त्या येशूच्या कार्याकडे पाहणार आहे की त्याच्या कार्यातून देवाने आम्हाला कसा आनंद दिलेला आहे. चारही शास्त्रपाठावरती बोलणार आहे, पण वेळ जास्त घेणार नाही, थोडक्या वेळेमध्ये बोलणार आहे. आजचा रविवार हा इक्युमेनिकल संडे असेही साजरा केला जात आहे. इक्युमेनिकल संडे याचा अर्थ एकीकरणाचा रविवार, ऐक्याचा रविवार असं म्हटलेलं आहे. मंडळांच्या ऐक्याचा रविवार म्हणून बऱ्याच चर्चेसमध्ये हा रविवार साजरा केला जात आहे. आणि मग काय होतं की ह्या आजच्या रविवारी वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, ख्रिस्ती संस्था, वेगवेगळे जे डिनॉमिनेशन्स आहेत, ह्या सगळ्या डिनॉमिनेशन्स किंवा पंथ जे आहेत, या सगळ्या पंथामध्ये जे येशूवर विश्वास ठेवतात त्या प्रत्येक विश्वासणारी व्यक्ती ही आपल्या ख्रिस्तावरील विश्वासाचं प्रतिपादन करते. जरी आम्ही सेंट क्रिस्टोफर चर्चचे स्थानिक मंडळीचे सभासद असलो तरी देखील आम्ही आणखीन त्याचबरोबर अशा एका मंडळीचे किंवा चर्चचे सभासद आहेत जे आम्हाला दिसत नाही, जे अदृश्य आहे, जी प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला वैभवाने उचलली जाणार आहे आणि त्या मंडळीचे पण आपण सभासद आहे. पण कोण कोण सभासद आहेत हे मात्र आम्हाला कोणालाच माहीत नाही, कारण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जे जीवन जगतात ते त्या मंडळीचे सभासद होतात. जगाच्या नियमाप्रमाणे, पास्टेट कमिटीच्या नियमाप्रमाणे जे जगतात
किंवा राहतात ते या स्थानिक मंडळीचे सभासद असतात, ज्याचे आपण सर्वजण सभासद आहोत. आणि म्हणून या सभासदत्वाच्या बरोबर आम्ही त्या न दिसणाऱ्या अदृश्य अशा मंडळीचे सभासद होण्यासाठी तहानेने भुकेले राहावं ही प्रभूची इच्छा आहे. म्हणजे स्थानिक मंडळी ही अशा प्रकारे नियमांच्या मध्ये चौकटीमध्ये बसवली गेलेली आहे, परंतु जी दिसत नाही त्या मंडळीचे नियम आम्हाला शास्त्रामध्ये आढळतात, पण ती मंडळीच दिसत नाही. आणि म्हणून त्या मंडळीचे सभासद होण्याकरिता एकीकरण होणं फार आवश्यक आहे. की काळाच्या ओघामध्ये परमेश्वर अंशाने प्रकाराने लोकांशी बोलत गेला. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 1 वचनामध्ये लिहिलेलं आहे. आणि मग जसा जसा तो लोकांशी बोलत गेला, जसं जसं तो लोकांना प्रगटीकरण करत गेला, तसं तो काय झालेला आहे की लोक त्या वचनामध्ये वाढू लागले. आणि मग त्या एका व्यक्तीच्या जवळ आणखीन काही फॅमिली झाल्या, आणखीन काही लोक आले, मग त्यांनी बायबल स्टडी चालू केला, मग त्यांनी चर्चेस चालू केले. मग कोणाला तरी देवाने सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली. त्याला असं वाटलं की आपण देवाचं नाव या सेवेच्या द्वारे लोकांच्या पर्यंत पोहोचावं, गरिबांच्या पर्यंत जावं. आणि म्हणून त्या उद्देशामुळे मग काही सामाजिक संस्था पण ख्रिस्ती उदयास आल्या अशा. आणि मग तरुणींच्या मध्ये कार्य करावं म्हणून YMCA, YWCA अशाही संस्था निर्माण झालेल्या आहेत. सामाजिक कार्यासाठी कासा आहे आणि बरीच नावं आहेत आणि आता तर बरेच आलेल्या आहेत संस्था. अशा प्रकारे प्रियानो, देवाचा उदात्त हेतू, एकीकरणाचा हेतू पूर्णतेस नेण्यासाठी परमेश्वर काळा अनुरूप लोकांशी बोलत असतो आणि त्या प्रकारे तो त्यांना मार्गदर्शन करत असतो. येशूचे शिष्य 12 होते, तरी त्या 12 मध्ये एकी नव्हती प्रियानो, एकी नव्हती. म्हणून येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. काळा बरं कुणीतरी योहानाचं शुभवर्तमान 17 अध्याय आणि 21 वचन. यासाठी त्या सर्वांनी एक व्हावे, हे पित्या, जसा तू मजमध्ये व मी तुझमध्ये त्यांनीही आम्हामध्ये व्हावे. हे पित्या, जसा मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये आहे, तसे त्यांनी काय झालं? त्यांनी आम्हामध्ये राहावे. परमेश्वराकडे येशूने ही प्रार्थना केली आहे. जसे तू आणि मी एक आहे, तसे यांनी एक व्हावे अशी परमेश्वराजवळ प्रार्थना केली. याचा अर्थ असा आहे की ते 12 होते तरी त्यांच्यामध्ये ऐक्य नव्हतं, त्यांच्यामध्ये एकी नव्हती. आमच्या घरामध्ये देखील आम्ही कितीही का माणसं असताना परंतु आमच्यामध्ये ऐक्य नसतं. आम्ही विचाराने वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज मध्ये, व्यक्तिमत्वामध्ये गुरफटलेलो असतो. आणि म्हणून इक्युमिनिकल संडे पाळत असताना इक्युमिनिझम जो आहे हा ग्रीक शब्द आहे, इक्युमिनिझम, आणि ज्याचा अर्थ प्रियानो ग्रीक भाषेमध्ये वस्ती असलेलं संपूर्ण जग. ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात ते सगळे मिळून इक्युमिनिकल मुवमेंट चालू झालेली आहे. ग्रीक भाषेमध्ये आयकोमेने म्हटलेलं आहे, ज्याचा अर्थ वस्ती असलेलं संपूर्ण जग. आणि या शब्दातून विभिन्नता आम्हाला पाहायला मिळते. आणि जरी आम्ही वेगवेगळ्या पंथाचे असलो, जरी आम्ही वेगवेगळ्या विश्वासाचे असलो, वेगवेगळ्या विश्वासाचे म्हणजे त्या संस्थेप्रमाणे जे नियमावली असते त्या नियमावरती विश्वास ठेवून आपण आपलं आध्यात्मिक जीवन जगत असतो, तर ह्या सगळ्या गोष्टी जरी आमच्या भिन्न असल्या तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की जसा तू आणि मी एक आहे, तसे यांनी देखील एक व्हावे. आणि ऐक्यात राहण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. आजचं सर्व शास्त्रपाठ जे आहे त्यामध्ये देवाची कृपा, त्याच्या प्रेमामध्ये सर्वांना एकत्र करणे ही त्याची इच्छा आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते आणि ती म्हणजे देवाचा हेतू जो आहे तो जेव्हा आम्ही पूर्ण करतो त्यावेळेला आनंद प्राप्त होतो. या अशा अनेक विषयांना हात घालणारे हे आजचे शास्त्रपाठ आहेत. जेव्हा आम्ही देवाचा हेतू पूर्ण करतो, येशूने हेतू देवाचा पूर्ण केला आणि म्हणून तो म्हणाला, मी माझ्या मनाप्रमाणे नाही परंतु मी परमेश्वराने ज्याने मला पाठवले त्याचे कार्य करण्यासाठी मी आलो आहे. I have come to do the will of God. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने जे जे काम केलेलं आहे, कार्य केलं, सेवा केली, त्याद्वारे परमेश्वराला आनंद मिळालेला आहे. परमेश्वर नेहमी आपल्या पुत्रावर प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करत आलेलं आहे. पहिल्या शास्त्रपाठाकडे मी वळत आहे. यशाचा ग्रंथ 25 अध्याय 6 ते 9 याच्यामध्ये देवाच्या हेतूचा पुरस्कार केलेला आहे, पाठिंबा केलेला आम्हाला पाहायला मिळतो. देवाचा उदात्त हेतू जो आहे तो यशाने प्रगट केलेला. यशाचा ग्रंथ याचा 25 अध्याय आणि 6 ते 9
फार सुंदर वचन आहे. मी विचार करायला लागलो, प्रभू या वचनाविषयी काय तुला म्हणायचं आहे, काय तू सांगू इच्छितोस. आणि मग बऱ्याच गोष्टी या छोट्याशा शास्त्रपाठातून परमेश्वराने प्रगट केलेल्या आहेत. यशायाचं पुस्तक 25वा अध्याय 6 ते 9 काय म्हटलेलं आहे? सेनाधीश परमेश्वर हा डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी काय करणार आहे? मिष्टान्नाची मेजवानी देणार आहे सर्व लोकांना. त्याने काही ग्रुप घेतला नाही, काही विशिष्ट लोक त्याने घेतले नाहीत. असं म्हटलेलं आहे की त्यावेळेला सर्वशक्तिमान परमेश्वर डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी राखून ठेवलेल्या, काय लिहिलेलं पुढे? द्राक्षरसाची मेजवानी. द्राक्षरस म्हणजे परमेश्वर हा मेजवानी देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर हा स्वादिष्ट अन्नाची पुरवठा करणारा आणि मेजवानी देणारा परमेश्वर आहे. आणि मिष्टान्न म्हटलेलं आहे. मिष्टान्न याचा अर्थ पंचपक्वान्नाची मेजवानी. सोबत काय दिलेलं आहे? प्यायला वाईन देणार आहे. इंग्लिश मध्ये वाईन लिहिले बरं का. द्राक्षरस देणार आहे आणि परमेश्वर देणार आहे असं लिहिलेलं आहे. त्याच्या डोंगरावरती, त्याच्या पवित्र स्थानामध्ये. आणि अशा प्रकारे मेजवानीमध्ये उत्कृष्ट अन्न पदार्थ आणि उंची मद्य असेल असे म्हटलेलं आहे. काय भाषांतरामध्ये उंची मद्य म्हणजे हाय क्वालिटी वाईन ही सुद्धा परमेश्वर पुरवणार आहे. काना येथील लग्नात हाय क्वालिटी वाईन पुरवली. तो शेफ सुद्धा आश्चर्यचकित झाला. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वर त्याच्या डोंगरावरती सर्वांना, ज्या वेळेला सर्व हे दिलेलं आहे याचा अर्थ असा आहे की परमेश्वराची इच्छा आहे की त्याने दिलेल्या मेजवानीमध्ये सर्व राष्ट्रांतील लोकांनी काय करावं? भाग घ्यावा. सर्वांनी त्या अन्नाचा, त्या अन्न पदार्थांचा, उंची मद्याचा लाभ घ्यावा. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे? मांस कोवळे. काय लिहिलेलं आहे आता त्या वचनामध्ये, 6व्या वचनामध्ये? मांस कोवळे आणि चांगल्या प्रतीचे असेल. देवाला अशी इच्छा आहे त्याची की सर्वांनी त्या मेजवानीचा लाभ घ्यावा. आणि यामध्ये सर्व लोकांनी एकत्र आणून त्याच्यावरील बुरखा, असं म्हटलेलं काय लिहिलेलं आहे? पुढचं वचन, त्यांच्यावरील जो बुरखा आहे तो बुरखा तो काढणार आहे, कारण त्या बुरख्याने त्यांना झाकून टाकलेलं आहे. सर्व राष्ट्रांना आच्छादन करून टाकणार. आच्छादन काय भाषांतरामध्ये बुरखा लिहिले आहे आच्छादनला. आणि ती काढून टाकण्याची त्याची इच्छा आहे. वचन 7 मध्ये फार सुंदर वचन आहे. परमेश्वर आम्हावरती जे आच्छादन आहे, परमेश्वर आमच्यामध्ये आमच्या पापामुळे आलेला जो मृत्यूचा बुरखा आहे तो काढून टाकायला तयार आहे. पुढे 8व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तो कायमचा, काय लिहिलेला आहे? तो कायमचा मृत्यू नाहीसा करतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या मुखावरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण हे परमेश्वर बोलला आहे. किती छान, हे परमेश्वर बोलला आहे. आणि म्हणून वचन 9 प्रमाणे हा तारणाचा जो आनंद आहे, आमच्या पापामुळे आमच्यामध्ये जो मृत्यू आलेला आहे, मृत्यूचं जे आच्छादन आलेलं आहे, मृत्यूचा जो बुरखा आलेला आहे, तो काढून टाकल्यानंतर जो आनंद प्राप्त होतो त्याला तारणाचा आनंद म्हटलेला आहे. आणि हा तारणाचा आनंद असं म्हटलेलं आहे 9व्या वचनामध्ये, त्या समय लोक म्हणतील, पहा हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करेल. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास आणि हर्ष पाहू. उल्हास आणि हर्ष पाहू, आनंद. काही भाषांतरामध्ये फार सुंदर लिहिले, तो आनंद आपण साजरा करू म्हटलेला आहे. वी विल सेलिब्रेट दॅट हॅपीनेस. म्हणून शास्त्राचा अभ्यास करताना, उपदेश तयार करताना वेगवेगळे भाषांतरं घ्यावे लागतात, बघावे लागतात, म्हणजे त्यातला मर्म आम्हाला कळून येतो, गर्भितार्थ आम्हाला समजायला लागतो. आणि प्रभू परमेश्वर आम्हाला असं सांगत आहे की आमचा मृत्यू, आमचं जे आच्छादन आहे पापामुळे आलेलं, ते ज्या वेळेला काढून टाकलं जाईल त्यावेळेला आम्हाला आनंद प्राप्त होतो, कारण आम्ही सुटलो, मृत्यूपासून आमचा बचाव झालेला आहे आणि परमेश्वराबरोबर आम्ही नेहमी राहणार आहे. यामध्ये देवाचा सर्वांच्या करता असलेला उद्देश पाहायला मिळतो. तो कोणा एका गटासाठी नाही, फक्त इस्रायलीच लोक वाचतील, त्यांचाच मृत्यूचा आच्छादन काढून टाकलं जाईल असं नाहीये. सर्व राष्ट्रांना देवाने बनवलेलं आहे. सर्व राष्ट्रातील सर्व माणसं ही त्याची हस्तकृती आहे. सर्व राष्ट्रातील सर्व माणसांनी पाप केले आहे आणि पापाचे वेतन मरण आहे. आणि म्हणून ते काढून टाकण्यासाठी देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलेलं आहे. आणि ह्या आमंत्रणावरूनच योहान असं लिहितो, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्याच, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणारच त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आहे.
एकीकरणाच्या विषय ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला देवाच्या लोकांचं ऐक्य, देवाच्या लोकांचा आनंद साजरा करण्याची जागा जर कुठली असेल ते चर्च आहे. काय आहे? आम्ही हॅपीली इथे येतो, हॅपीली येतो आम्ही निघून जातो. ज्या वेळेला आम्ही देवाचे सर्व लोक एकत्र येतो त्यावेळेला आम्ही आनंदोत्सव करावा, त्यावेळेला आम्ही आनंद साजरा करावा, त्यावेळेला आम्ही देवाचं आमचं तारण केलेलं आहे त्याने म्हणून आभार मानावे ही त्याची इच्छा असते. आणि म्हणून प्रभुभोजनामध्ये ज्या वेळेला आम्ही सहभागी होतो त्यावेळेला गुडघ्यावरती येऊन पुढे आम्ही पश्चातापाची प्रार्थना प्रभूजवळ करतो. ज्यावेळेला आम्ही एकत्र येतो त्यावेळेला चर्च सुटल्यानंतर आम्ही काय करत असतो? एकमेकाला भेटतो आणि एकमेकांचं क्षेमकुशल विचारतो. कसे आहात? मुलगा काय करतो? व्यवस्थित आहात का? प्रार्थनेची गरज आहे का? आणि अशा अनेक गोष्टी ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला एकमेकांशी आपण हस्तांदोलन करतो, एकमेकांना भेटतो, एकमेकांची विचारपूस करतो. आपल्या मनामध्ये असलेला आदर आपण व्यक्त करत असतो, त्या व्यक्तीबद्दल आमच्या मनामध्ये असलेलं प्रेम आम्ही व्यक्त करत असतो. आणि म्हणून एकीकरणाचा विषय ज्या वेळेला आमच्या शास्त्रामध्ये आम्ही पाहतो त्यावेळेला प्रभूची इच्छा हीच आहे. दिस इज द प्लेस. चर्च हे एकच आहे की ज्या ठिकाणी आम्ही एकमेकांना आनंद देऊ शकतो, एकमेकांची सहभागिता घेऊ शकतो. विश्वासणारे या नात्याने आपण या प्रभूच्या मेजाजवळ सर्वांना येण्याचं आमंत्रण आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला प्याल्यामध्ये हात घालण्याचा, तो प्याला पिण्याचा, ती भाकर खाण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून चर्चच्या ऐक्यातून देवबाप आम्हाला सर्व भेदभाव टाकून तारणाचा आनंद साजरा करण्याचं शिकवतो. आणि म्हणून CSI चर्च ऑफ साऊथ इंडिया स्थापन झाली, CNI चर्च ऑफ नॉर्थ इंडिया स्थापन झालेले आहे. देवाच्या वचनानुसार हे ऐक्य घडलेलं आहे. याच्या विरोधामध्ये ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला आम्ही देवाच्या योजनेच्या विरोधामध्ये बोलतो. देवाच्या योजनेच्या विरोधामध्ये आम्ही स्टेटमेंट करत असतो हे आम्ही कधी विसरता कामा नये. जो देव आमच्यामध्ये ऐक्य असावे याची अपेक्षा करतो त्या ऐक्याच्या विरोधामध्ये जेव्हा आम्ही काम करतो देवाला ते कधी आवडत नाही. आणि म्हणून प्रियानो, कारण त्याने सर्वांच्यावर सारखीच प्रीती केली, कारण आम्ही सर्व परमेश्वराची हस्तकृती आहोत. ख्रिस्तामध्ये आम्ही एक आहोत आणि म्हणून आम्ही हे ऐक्य अबाधित ठेवलं पाहिजे. आम्ही एकमेकांमध्ये जर काही समस्या असेल तर आम्ही समेट घडवून आणलं पाहिजे. गॉड हॅज गिव्हन अस द मिनिस्ट्री, गॉड हॅज गिव्हन अस द सर्व्हिस ऑफ रिकन्सिलेशन. आम्ही एकमेकाशी समेट केला पाहिजे कारण देवाने आमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये समेट घडवलेला आहे. दुसरा मुद्दा आहे प्रियानो आणि तो म्हणजे स्तोत्र संहिता 145 10 ते 16 ही वचनं जी आपण वाचलेली आहे त्यामध्ये आम्ही पाहतो प्रियानो देवाचा विश्वास पुरवठा आणि देवाचे उदारता, जेनरॉसिटी. परमेश्वर उदार मनाने आम्हाला कसा पुरवठा करतो. स्तोत्र 145 16 वचन. परमेश्वरा तू तुझे हात उघडतोस. आता दुसरं भाषांतर मी वाचतो, ब्रदरने वाचलं, तू आपली मूठ उघडतोस. दुसऱ्या भाषांतरामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वरा तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणी मात्राला जे लागेल ते सर्व देतोस. प्राणी मात्राची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आम्हाला देणारा परमेश्वर आहे. फक्त आम्ही मागताना चूक करतो. आपण जर मुलाला किंवा मुलीला घेऊन दुकानात गेलो तर त्याला एक गोष्ट पाहिजे असते पण तो 10 ठिकाणी बोट दाखवतो किंवा ती दाखवते, कारण त्या लेकराला हेही आवडतं तेही आवडतं. मग आपण काय म्हणतो, नीट सांग काय पाहिजे ते. सगळं दुकान खरेदी नाही करायला आलो आपण, नीट सांग काय पाहिजे. परमेश्वराजवळ जेव्हा आम्ही प्रार्थना करतो ना, प्रभू तुझी इच्छा असेल किंवा माहिती नाही काय आहे, तू काय मांडून ठेवलेलं आहे, तू जे देशील ती मी घ्यायला तयार आहे, असं जनरलपणे प्रार्थना आम्ही करतो त्यावेळेला प्रभू काहीच देत नाही, कारण तोच कन्फ्युज होऊन जातो. याला काय पाहिजे नेमकं, हिला काय पाहिजे. जरी तो आमचा अंतःकरण जाणारा परमेश्वर आहे तरी तो असं म्हणतो, मागा म्हणजेच तुम्हाला, नाही मागितलं मिळणार नाही. मग आईवडील जसे लेकरांना मागितलं नाही तरी जेवण देतात, कपडे लत्ता घेतात, तशा प्रकारे आमच्या गरजा प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण करतो. पण एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी जर आम्हाला परमेश्वराजवळ प्रार्थना करायची आहे, आज ती विनंती परमेश्वरासमोर मांडा, तुमची इच्छा प्रगट करा. प्रभू मला हे पाहिजे, अँड यू विल रिसीव्ह. हा मागा म्हणजे मिळेल याचा अर्थ आहे प्रियानो. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वरा तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणी मात्राला जे लागेल, ऑप्शन आहे का, चूज, परमेश्वरासमोर निवड आवड आहे का नाही, जे लागेल ते सर्व देतोस असं परमेश्वराचा दास
शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. प्रत्येक प्राणी मात्राला म्हणजे पुन्हा या ठिकाणी आम्हाला एकीकरण पाहायला मिळतं. पुन्हा देवाचं प्रेम सर्व जगावरती आहे, सर्व लोकांच्या वरती आहे. प्रत्येक व्यक्ती प्रभूसाठी फार महत्वाचे. 10वं वचन वाचा बरं, स्तोत्र 145. काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस किंवा तुझी सर्व कृत्ये कशी आहेत? स्तुती गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करतात. धन्यवाद करतात. सर्व लोक, सर्व सृष्टी, सर्व वस्तू म्हणजे काय की परमेश्वराची ही इच्छा आहे. स्तोत्रकर्त्या दाविदाच्या अनुभवातून तो बोलत आहे की सगळे लोक तुझा धन्यवाद करतात. देव फक्त त्याच्या लोकांनाच सर्व पुरवतो असे नाही, तर तो सर्व जगातील लोकांना सर्व गोष्टी पुरवत असतो, कारण त्याच्या हस्तकृती आहे. आणि जेव्हा परमेश्वर आम्हाला पुरवठा करतो त्यावेळेला आम्हाला आनंद मिळतो. ज्या वेळेला परमेश्वर आम्हाला आनंद देतो त्यावेळेला आम्ही समाधान पावत असतो. या दोन गोष्टी आम्ही कधी विसरू नये, कारण देवाचा पुरवठा हा मुबलक असतो. देवाचा पुरवठा कसा असतो? मुबलक असतो. याचा अर्थ जी आमची गरज आहे पुरेसा असतो आणि तो आम्हाला भरभरून देणारा परमेश्वर आहे. म्हणून अब्रामाला येडका नव्हता दिला, परंतु मुलाला सांगितलं अर्पण कर म्हणून. आणि ज्या वेळेला अर्पण करण्यासाठी अब्राम आपल्या मुलाला घेऊन गेला त्यावेळेला परमेश्वराने काय केलं? काट्यामध्ये अडकलेला आहे येडका त्याला दाखवलेला आहे. परमेश्वर पुरवठा करणारा देवबाप आहे आणि त्याचं राज्य जे आहे, द किंगडम ऑफ गॉड, देवाचं जे राज्य आहे, हे राज्य प्रियानो कृपा, हे राज्य न्याय आणि हे राज्य दयाळूपणा आहे, त्याच्यावरती उभं आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या शोधामध्ये जे असतात त्यांना परमेश्वर विपुल प्रमाणामध्ये देतो. त्यांची मागणी तो पूर्ण करतो. जर आम्ही प्रभूला मागितलं नाही तर प्रभू आम्हाला देत नाही. आणि म्हणून या विपुल देण्यामध्ये तो आमचे ऐक्य असावं, आम्ही आणि तो एक असावं ही त्याची इच्छा आहे. एकीकरणाच्या आजच्या या रविवारी प्रभू आम्हाला तेच सांगत आहे. जेथे तो सर्वांना देतो त्या चर्चनेही या जगाला आनंद आशीर्वाद देणारं ठिकाण राहिलं पाहिजे. चर्च इज द प्लेस हू शेअर्स द जॉय ऑफ क्राइस्ट. चर्च इज द प्लेस हू शेअर्स देअर ओन एक्सपिरियन्स ऑफ जॉय. आम्हाला परमेश्वराने जो आनंद दिलेला आहे तो आम्ही एकमेकांना विदित केला पाहिजे, तो सांगितला पाहिजे. आणि हा जो आम्हाला आनंद प्राप्त झालेला आहे, हा जो आशीर्वाद मिळालेला आहे, बाहेर जगामध्ये आम्ही जाऊन लोकांना सांगितला तरच त्यांना येशूकडे येण्याचा मार्ग सापडणार आहे. आणि ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला. गॉड ब्लेस्ड अब्राहम. आणि अब्रामाच्या द्वारे सर्व राष्ट्र आशीर्वादित केलेले आहे. सर्व राष्ट्र. देवाने तुम्हाला आणि मला जो आशीर्वाद दिलेला आहे तो इतरांच्यापर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. वी हॅव टू शेअर. इतरांना आपल्या आनंदामध्ये, इतरांना आपल्या आशीर्वादामध्ये आम्ही सहभागी पण द्यायला हवं आहे. पुढे आम्ही पाहतो प्रियानो, देवाप्रमाणे आमचं मन आम्ही काय करायला पाहिजे? उदार ठेवायला पाहिजे. आणि हात कसे ठेवायला पाहिजेत? सडळ ठेवायला पाहिजे. प्रभू आपल्या वचनामध्ये म्हणतो की जे जे कोणी आम्ही प्रभू परमेश्वराजवळ मागतो ते दिल्या वाचून तो राहत नाही. तिसरा मुद्दा आहे प्रियानो, ते म्हणजे ख्रिस्तामधील ऐक्य. गलतीकारास पत्र 3 अध्याय 23 ते 29 या वचनामध्ये आम्ही वाचलेलं आहे. 28व्या वचनामध्ये आम्ही फार सुंदर वाचतो आणि ते म्हटलेलं आहे, ख्रिस्तामध्ये भेदभाव नाही. ख्रिस्तामध्ये वंश याला महत्व दिलेलं नाही. ख्रिस्तामध्ये कुठल्या जातीमधले आहोत आम्ही याला महत्व दिलेलं नाहीये. भौगोलिक, सामाजिक, लिंगभेद देवामध्ये काहीच नाही. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो त्याला तारण मिळते. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळतो. आणि म्हणून बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्ही एका नव्या कुटुंबाचे सभासद होत असतो. आमचा बाप्तिस्मा झालेला आहे. सो नाउ वी आर मेंबर्स ऑफ अ न्यू फॅमिली. देवाच्या कुटुंबाचे आम्ही सभासद झालेलो आहोत हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून प्रियानो, त्या कुटुंबाची जी नियमावली आहे त्याप्रमाणे आम्ही जगणं गरजेचं आहे. आणि हाच संदेशाचा गाभा आहे की देवाने सर्वांचा स्वतःमध्ये समेट केलेला आहे. देवाने स्वतः समजून घेतलेला आहे ही व्यक्ती पाप करणारी आहे. या व्यक्तीच्या मनामध्ये सारखे वाईट विचार येत असतात. देवाने स्वतःमध्ये इतरांचा समेट केलेला आहे आणि तोच समेट आम्ही एकमेकांशी करावा यासाठी प्रभूने आम्हाला सेवा दिलेली आहे, आव्हान दिलेलं आहे. आमच्या संस्थांच्या मतभेदापेक्षा कोण कुठल्या चर्चचा मेंबर आहे, कोण कुठं जातो, कोण कुठल्या विश्वासाचा आहे, या मतभेदांपेक्षा आमच्या समेटाला शास्त्रामध्ये अधिक महत्व दिलेलं आहे. अधिक म्हणून संत पौलाची शिकवण फार महत्वाची आहे.
जसे देवाने आमचा त्याच्याशी समेट केला तसे ख्रिस्तामध्ये आम्ही एकमेकांशी काय करावा? समेट करावा. ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही एक अंग आहोत. या नात्याने प्रियानो आपण चर्चमध्ये ऐक्य ठेवणं आवश्यक आहे. एकीकरणाची जी चळवळ आहे, इक्युमेनिकल मुवमेंट जी म्हटलेली आहे, 1910 सालामध्ये एडिनबर्ग या ठिकाणी सुरू झालेली आहे. तेव्हापासून ते आज तक आहे, ती चालूच आहे प्रियानो. वेगवेगळ्या स्तरावरती लोकांनी एक व्हावं, चर्चेसनी एक व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून हाच एकमेव उद्देश ठेवून अनेक संस्था, अनेक चर्चेस प्रियानो एकत्र येत आहेत. पण हे जरी एकत्र येत असले तरी प्रियानो आम्हाला हे पाहायला मिळतं की सगळ्या संस्था, सगळे चर्चेस, सगळे डिनॉमिनेशन्स एकाच देवाची आराधना करतात. हालेलुया. त्यांचा विश्वास एकच आहे, त्यांचा बाप्तिस्मा एकच आहे. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे, ही आशीर्वादाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियानो प्रभू आम्हाला अशा ऐक्यामध्ये आम्ही टिकून राहावं यासाठी तो नेहमी आम्हाला आव्हान देत असतो आणि आमंत्रण देत असतो. चौथा मुद्दा आहे येशूच्या सेवेतील पहिला चमत्कार. लग्नाला जाऊया आपण आता. काना या ठिकाणचं लग्न आहे बरं का. कानाला आपण जाऊया. योहानचा सुसमाचार 2 अध्याय 1 ते 11 वर्ष. एके दिवशी काय झालं की त्या काना येथील लग्नात येशूने पाण्याचा द्राक्षारस केला. आणि त्या घटनेमध्ये आम्हाला असं दिसतं की येशूने इतरांच्या जीवनामध्ये पाण्याचा द्राक्षारस आणून आनंद दिलेला आहे. आनंद देतो म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र येतो त्यावेळेला परमेश्वर आम्हाला आनंद देतो. हे त्या लग्नाचं प्रतीक आहे प्रियानो. हे त्या लग्नाचं प्रियानो महत्वाचं शिक्षण आहे. परमेश्वर आज आम्हाला देत आहे. लग्नात द्राक्षारस संपला आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मग संपल्यानंतर करायचं काय? मानवाची हतबलता दिसते. करायचं काय? फार धावपळ झालेली असणारा, शोधाशोध झालेला असणारा, ऐन वेळेला लोक शिल्लक राहिलेले. आपला द्राक्षारस संपला, आता करायचं काय? पाणी आहे फक्त आणि लोक बुचकळ्यात पडलेले आहेत. शेफ तिथं पाचावर थारून बसले असेल. करायचं काय? नवऱ्या मुलाला पण प्रॉब्लेम झालेला आहे. आता आणायचं कुठून ऐन वेळेला? आणि ही सगळी धांदल पाहून येशूच्या आईला कळवळा आला. आणि ते आपल्या मुलाकडे गेले आणि काय म्हणाले? त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. आणि मग येशू ख्रिस्ताने त्या आईला काय म्हटलं? बाई, तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. आणि लगेच त्या वचनामध्ये काही वेळ न जाता जास्त लगेच येशू ख्रिस्ताने काय करावं हे आई लगेच सांगते. आणि काय म्हणते? तो जे सांगेल ते. आणि लोक थांबलेले असल्यावरती अर्धा तास, 1 तास घालवण्यात अर्थ आहे का? काहीच नाही. इन्स्टंट लगेच द्राक्षारस हवा होता. आणि मरियेला माहिती होतं की माझा मुलगा येशू ख्रिस्त हा चमत्कार करू शकतो, कारण त्याच्या आधी चमत्कार झालेच नव्हते. काना येथील लग्नातला हा चमत्कार हा येशूच्या सेवेतला पहिलाच चमत्कार होता. पण तिचा विश्वास एवढा मोठा होता कारण त्याला जन्म दिल्यापासून ती त्याच्याकडे पाहत होती ना. दूतांचे अभिवचन हे सगळं तिच्या लक्षात होतं. आणि म्हणून ती सगळी आपल्या मनामध्ये स्टोअर करत होती. आपल्या लेकराबद्दल ती अभ्यास करत होते. आणि तिला हे जाणवलेलं होतं की हे लेकरू इतर लेकरांप्रमाणे नाहीये. आणि म्हणून तिला ठाम विश्वास होता की येशू ख्रिस्त काहीतरी नक्कीच चमत्कार करू शकतो. आणि म्हणून तिने त्याला विनंती केली. आणि मग विनंती केल्यावर लगेच येशू ख्रिस्ताने सांगितलं माझी वेळ अजून आली नाही. आणि मग पुढे काय म्हटलेलं आहे 7व्या वचनामध्ये? येशूने त्यांस म्हटले. कोणाला म्हटले? त्या ठिकाणी जे चाकर होते त्या चाकरांना म्हटलेलं आहे, कुंड्या पाण्याने भरा. किती कुंड्या होत्या? 6 होत्या. त्या एकीकरणाच्या चळवळीमध्ये परमेश्वर आम्हाला एकमेव उद्देश जो त्याचा आहे तो हे सांगत आहे की लग्नामध्ये आलेले सगळे लोक देखील एक आहेत, त्यांच्यामध्ये ऐक्य आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 6 ज्या कुंड्या होत्या त्या पाण्याने भरायला सांगितल्या. आणि मग काय लिहिलेलं आहे? त्यांनी तसे केले. तेव्हा जेवण कारभाराने पाण्याचा झालेला द्राक्षारस चाकला. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलं आता हे जे पाणी आहे ना ओतलेलं, त्याचं तुम्ही काय करा, थोडस टेस्ट कोणाला द्या? जेवण कारभाराला, इंग्लिश हेड शेफकडे न्या. मग त्यांनी चाकून पाहिलं, अरे इथं उंचीमध्ये दिसते, एवढी सॉलिड वाईन कुठून आणली यांनी? आणि मग त्याने वराला बोलवलं, नवऱ्या मुलाला सांगितलं हे अजून का ठेवलेलं आहे? लोक येथे पिल्यानंतर निरस वाढत असतो, तुम्ही अजूनही फर्स्ट क्वालिटीची वाईन कशी काय देत आहात? त्यालाही कळलं रे काय प्रकार झाला. परमेश्वर आम्हाला आनंद देणारा परमेश्वर आहे. शेफला आनंद झाला, वराला आनंद झाला, आईला आनंद झाला.
आणि त्या ठिकाणी जमलेल्या सर्वांना शेवटपर्यंत चांगली वाईन मिळाली, चांगला मद्य मिळालेला आहे, द्राक्षारस चांगला मिळालेला आहे, हे पाहून ते सुद्धा आनंदित झालेले आहेत. आणखीन एक गोष्ट मला या ठिकाणी पाहायला मिळते, ते म्हणजे ह्या घटनेमध्ये ऐक्य आहे आणि ह्या घटनेमध्ये आनंद आहे. या सर्वांनी त्या आनंदामध्ये सहभागी पण केलेला आहे. परमेश्वर ज्या ठिकाणी उन्ह असतं त्या ठिकाणी तो उन्हे पण काढून टाकतो आणि आम्हाला आनंद देत असतो, आनंद देत असतो. आणि म्हणून प्रिय आमच्यामध्ये जर काही उन्हे पण असेल तर आम्ही प्रभू समोर मानूया. लग्न हे ऐक्याचं प्रतीक आहे, पण त्याचबरोबर ते विपुल द्राक्षारस जो आहे ना, हा विपुल द्राक्षारस हा ऐक्यातून वाहणारा प्रवाह आहे. काय आहे? प्रवाह आहे, ती विपुलता आहे. जसे येशूने उपस्थित ज्या ठिकाणी होते, लोक लग्नासाठी जे आलेले पाहुणे होते त्यांना आनंद दिला, तसेच चर्चमध्ये आम्ही जेव्हा सर्व एकत्र येतो तेव्हा देवबाप आम्हाला आनंद देत असतो, आनंद देत असतो. म्हणून चर्चला येताना हसत मुखाने या, चर्चमधून जाताना हसत मुखाने जा. प्रभू म्हणाला, आपल्यासाठी पृथ्वीवरती नाही तर स्वर्गात संपत्ती साठवा. आमची चांगली कर्मे प्रभू बरोबर प्रभूकडे असतात. आणि म्हणून काना येथील लग्न हे देवाच्या राज्याचं एक चिन्ह आहे. हे पण आपल्याला शिकायला मिळतं. देवाच्या राज्यामध्ये अशा प्रकारे प्रियानो लोक एकत्र येतील आणि त्यांचा पुढारी येशू ख्रिस्त असणार आहे, जेथे सर्व विश्वासणारे आनंद साजरा करत आहेत. आणि हे आम्हाला आव्हान देतं की आम्ही येशूवर विश्वास ठेवावा, जो आमच्या जीवनामध्ये आनंदाने आशीर्वाद देतो. चर्चचं ऐक्य म्हणजे देवाच्या राज्याचा आनंद आम्ही एकमेकांना शेअर केला पाहिजे, आम्ही एकमेकांना तो वाटला पाहिजे. जसे लग्नात आलेल्या पाहुण्यांना येशूने दिलेल्या द्राक्षरसाचा आस्वाद घेता आला आणि सर्वांना आनंद मिळाला, तशाच प्रकारे आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र येतो आम्ही एकमेकांना आनंद दिला पाहिजे. कारण दुःख आपल्याकडेच असतं, नाही का? दुःख आपल्याकडेच असतं. दुःखामध्ये कोण शेअर करू शकत नाही. तुझा आजार मला जरा दे रे, थोड्या दिवसासाठी मग तुला रिटर्न करतो, असं होतंय का? नाही बोल. आम्ही दुःख शेअर करूच शकत नाही. ज्याच्या त्याच्या वाटेला ते दुःख वी कांट शेअर इट, पण ब्लेसिंग जे आहेत, जे आशीर्वाद आहेत, ते आम्ही वाटू शकतो, त्याचं आम्ही शेअर करू शकतो. आणि म्हणून समारोपाच्या वेळेस मला तुम्हाला हीच विनंती आहे, आज या एकत्रीकरणाच्या रविवारी देवाचा हेतू पूर्ण करण्याने मिळणाऱ्या आनंदाचे आपण आठवण ठेवूया, स्मरण करूया. आणि प्रियानो, इतरांशी ऐक्यामध्ये राहून, एकमेकांशी समेट करून, एकमेकांशी आपण जळून राहूया, एकमेकांना आपल्या आशीर्वादांच्या द्वारे आशीर्वाद देऊया. कारण आम्ही आता एका घरचे झालेलो आहोत. वी बिलॉंग टू वन फॅमिली. हालेलुया. आणि म्हणून येशू हा आपल्या आनंदाचा उगम स्थान आहे, तो स्तोत्र आहे प्रियानो. आणि तिथून सुरुवात होते आनंदाला. आणि ज्या ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात स्वीकारलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये हा ख्रिस्ताचा आनंद आहे. आणि म्हणून चर्च हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि या ख्रिस्ताच्या शरीर या नात्याने आम्हामध्ये आम्ही ऐक्य ठेवूया, तारणाचा आनंद घेऊया आणि आमच्याकडून या जगामध्ये देवाचा हेतू पूर्ण कसा होईल याच्या मागे आपण लागूया, म्हणजे त्याद्वारे आम्ही इतरांना आनंद पोहोचू शकू. आणि हे करण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्यांच्या यहोवा देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करीतो. तो आमचा महान परमेश्वर आहेस. आणि प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे आज तू आम्हाला पुन्हा एक आव्हान दिलेलं आहेस की आम्ही तुझं कार्य करावं, जे आशीर्वाद तू आम्हाला दिलेला आहेस. आमची जेव्हा जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला तुझा आनंद जो आम्हाला तू दिलेला आहेस, तुझ्याकडून आलेला जो आम्हाला तारणाचा आनंद मिळालेला आहे प्रभू, तो आम्ही इतरांना वाटावा, इतरांना सांगावं आणि म्हणून त्याद्वारे त्यांना आशीर्वाद द्यावा. म्हणून तो आम्हाला कृपा करेल. तारणार आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.